क्वालिटी स्टडी अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे. चालू घडामोडीची टेस्ट सिरीज. हे प्रश्न येणाऱ्या MPSC, तलाठी भरती, मुंबई उच्च न्यायालय भरती व सरळ सेवा येणाऱ्या एक्झाममध्ये हे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. आपण या टेस्ट सिरीजमध्ये जानेवारी महिन्यामध्ये जे पण चालू घडामोडी घडले त्याचा एक सराव परीक्षा म्हणून आपण हे टेस्ट सिरीज घेणार आहोत. या टेस्ट सिरीजमध्ये आपण 15 प्रश्न कवर करूया आणि त्याचे स्पष्टीकरण पण आपण पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, टेस्ट सिरीज म्हणजे प्रत्यक्ष परीक्षापूर्वी घेतलेली जाणारी सराव परीक्षा. तुमची एक प्रॅक्टिस व्हावं म्हणून आपण हे टेस्ट सिरीज घेत आहोत आणि तुमचा किती स्कोर आला तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे प्रश्न मॉडरेट टू हार्ड लेवलचे असणार आहेत आणि येणाऱ्या एक्झाममध्ये अत्यंत महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. चला आता आपण टेस्ट सिरीज क्रमांक 1 जानेवारी महिन्याचे सराव परीक्षा पाहूया. तर पहिला प्रश्न तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, भ्रष्टाचार विरुद्ध संयुक्त राष्ट्राचे अधिवेशनाची म्हणजेच COP11 कुठे आयोजित करण्यात आली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 आहे न्यूयॉर्क USA इथे, ऑप्शन क्रमांक 2 आहे जिनेव्हा स्वित्झर्लंड इथे, ऑप्शन क्रमांक 3 आहे दोहा कतार इथे आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे व्हिएतनाम ऑस्ट्रेलिया इथे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही एक पेपर आणि पेन घेऊन बसा, कारण की 15 प्रश्न तुमच्यासमोर असणार आहेत. त्याचे उत्तर तुम्ही एक पेपरमध्ये लिहून ठेवा आणि लास्टमध्ये तुम्ही काउंट करायचं किती उत्तर बरोबर आले. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 3 दोहा कतार येथे. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पण पाहूया, कारण की आपण प्रश्नाचं तर घेणारच आहोत या टेस्ट सिरीजमध्ये, पण त्याचसोबत आपण त्याचं विश्लेषण पण घेणार आहोत, कारण की विश्लेषण खूप महत्त्वाचे असते, कारण की येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल पण प्रश्न असू शकते. तर COP11 भ्रष्टाचार विरुद्ध संयुक्त राष्ट्राचे अधिवेशन, ठिकाण का होता? दोहा कतार येथे. कालावधी कोठी? 15 ते 19 डिसेंबर 2025 या दरम्यान. मुख्य भर भ्रष्टाचार, आर्थिक गुन्ह्याविरुद्ध AIचा वापर. आणि निष्कर्ष काय निघाला हा दोहा कतार इथे झालेल्या COP11चा? दोहा घोषणा 2025 स्वीकारली. तर विद्यार्थी मित्रांनो, ही खूप महत्त्वाची माहिती आहे, तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, दक्षिण ध्रुवावर स्कायकिंग करणारा सर्वात तरुण भारतीय कोण ठरली आहेत? तर तुमच्या सामने ऑप्शन आहेत विद्यार्थी मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 जया गांधी, ऑप्शन क्रमांक 2 वनिता दास, ऑप्शन क्रमांक 3 अनिता गुप्ता आणि ऑप्शन क्रमांक 4 काम्या कार्तिकन. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लगेच आपल्या जे पेपर आणि पेन घेऊन बसलेले आहेत तिथे तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 4 काम्या कार्तिकेयन. तर ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. कमी वयात विश्वविक्रम. काम्या कार्तिकेयन एक भारतीय ग्रहरोहक असून 2024मध्ये वयाच्या कितव्या वर्षी? 16व्या वर्षी जगातले 7ही खंडातील सर्वोच्च शिखर सर करणारी ती जगातली सर्वात तरुण मुलगी ठरली आहे. माउंट एव्हरेस्ट सर मे 2024मध्ये तिने जगातली सर्वोच्च शिखर म्हणजेच माउंट एव्हरेस्ट यशस्वीरित्याने सर केली आणि नेपाळच्या बाजूनं एव्हरेस्ट सर करणारी ती सर्वात तरुण भारतीय ठरलेली आहे. दक्षिण ध्रुव मोहीम 2025 आणि 2026मध्ये. डिसेंबर 2025मध्ये काम्यानं अटलांटिका येथील दक्षिण ध्रुवावर म्हणजे साऊथ पोलवर यशस्वी चढाई केली. हा पराक्रम करणारी ती सर्वात तरुण भारतीय आहेत. एक्सप्लोरर्स ग्रँड स्लॅम. काम्या आता एक्सप्लोरर ग्रँड स्लॅम पूर्ण करणारी या जवळ आहे, ज्यामध्ये 7ही खंडातील सर्वोच्च शिखर सर करणे आणि उत्तर दक्षिण ध्रुवावर पोहोचणे समाविष्ट आहे. तिला राष्ट्रीय पुरस्कार पण देऊन सन्मानित करण्यात आला.
तिला या अतुल्य साहसासाठी तिला 2021मध्ये केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे. ती भारतीय नौदलाचे कमांडर एस. कार्तिकेयन यांची कन्या आहे. तर ही खूप महत्त्वाची माहिती आहे याबद्दल. आता चला विद्यार्थी मित्रांनो, आपण तिसरा प्रश्न पाहूया. ग्रीनफील्ड कॉरिडॉर ह्या महामार्गामुळे महाराष्ट्रातील कोणते 4 प्रमुख जिल्हे जोडले जाणार आहेत? तर तुमच्या सामने ऑप्शन आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 1 आहे नाशिक, पुणे, सातारा, सोलापूर हे 4 जिल्हे. ऑप्शन क्रमांक 2 आहे नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि सोलापूर. ऑप्शन क्रमांक 3 आहे नाशिक, अहिल्यानगर, धाराशिव आणि सोलापूर. आणि चौथा ऑप्शन तुमच्या समोर आहे नाशिक, धुळे, जळगाव आणि सोलापूर. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. तर या प्रश्नाचं उत्तर काय राहणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे नाशिक, अहिल्यानगर म्हणजेच आधीचं अहमदनगर, त्यानंतर धाराशिव आणि सोलापूर, म्हणजे हे 4 जिल्हे जोडले जाणार आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण या प्रकल्पाबद्दल माहिती पाहूया. प्रकल्पाची मंजुरी केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्याला 9 वर्षाची भेट म्हणून नाशिक ते सोलापूर दरम्यान 6 पदरी ग्रीनफील्ड कॉरिडॉर विकसित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. एकूण खर्च किती येणार आहे? 19,182 कोटी रुपयाचा निधी मंजूर देण्यात आलेली आहे. जोडले जाणारे जिल्हे या महामार्गामुळे नाशिक, अहिल्यानगर, धाराशिव आणि सोलापूर हे 4 प्रमुख जिल्हे एकमेकांना जोडले जाणार आहेत. अंतरात कपात होणार आहे. किती कपात होणार आहे? या प्रकल्पामुळे नाशिक ते सोलापूर दरम्यान 432 किलोमीटरचे अंतर कमी होऊन 374 किलोमीटर होणार आहे. तर तुम्ही पाहू शकता अंतर किती कमी होत आहे. पायाभूत सुविधा या 6 पदरी मार्गावर 27 मोठे पूल, 164 लहान पूल आणि 5.6 किमीचा वायडक्ट आणि 5 उड्डाणपूल आणि 10 इंटरचेंजेस असणार आहे. तर हा खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ही माहिती तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. आणि या प्रकल्पामुळे परप्रांतीय कनेक्टिव्हिटी पण मिळणार आहे. हा महामार्ग पुढे तेलंगणाचे कुर्नूल आणि आंध्र प्रदेशचे कडप्पा आणि पुढे चेन्नईपर्यंत जोडला जाईल. हा महामार्ग बंदराशी पण जोडला जाणार आहे. या महामार्गामुळे नाशिकची कनेक्टिव्हिटी थेट वाळवंट बंदराशी होणार आहे. भूसंपादन स्थिती प्रकल्पासाठी आवश्यक असलेले जमिनीपैकी 80% भूसंपादन पूर्ण झालेला असून उर्वरित प्रक्रिया अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. बांधकाम पद्धत हा महामार्ग उभारणी, बांधा, वापरा आणि हस्तांतरण म्हणजे BOT या तत्वावर केली जाणार आहे. उद्देश आणि फायदा कोणकोणते होणार आहे? हा प्रकल्प PM गतिशीलशी सुसंगत असून यामुळे उत्तर आणि दक्षिण महाराष्ट्राला जोडला जाईल. लॉजिस्टिकला चालना मिळेल आणि रोजगाराला नवी संधी निर्माण होईल. तर ही माहिती या प्रकल्पाबद्दल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4. नुकतेच देशातली पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन गुवाहाटी आणि कोणत्या शहरादरम्यान धावणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय राहणार आहे? तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. तुमच्या सामने ऑप्शन आहेत. ऑप्शन क्रमांक 1 मुंबई, ऑप्शन क्रमांक 2 नवी दिल्ली, ऑप्शन क्रमांक 3 कोलकाता आणि ऑप्शन क्रमांक 4 बेंगळुरू. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 कोलकाता. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण याबद्दल माहिती पण पाहूया. वंदे भारत स्लीपर ट्रेन मार्ग काय असणार आहे? कामय्या, गुवाहाटी ते हावडा, कोलकाता. उद्घाटन केव्हा झालं? 17 जानेवारी 2026 या रोजी. विशेषतः म्हणजे देशातली पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन आहे. हे पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. सुविधा पूर्णपणे वातानुकूलित म्हणजेच AC आरामदायी रात्रीचा प्रवास असणार आहे. तर ही खूप महत्त्वाची माहिती वंदे भारत स्लीपर ट्रेनबद्दल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5. महिला T20 आंतरराष्ट्रीय म्हणजेच वुमन्स T20 इंटरनॅशनलमध्ये क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज कोण बनलेली आहे? तर तुमच्यासमोर ऑप्शन क्रमांक 1 आहे दीप्ती शर्मा, ऑप्शन क्रमांक 2 आहे मेग्नेट शट, ऑप्शन क्रमांक 3 आहे एलिस पेरी आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे झुलन गोस्वामी. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 1 दीप्ती शर्मा. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. महिला T20 आंतरराष्ट्रीय
क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज दीप्ती शर्मा भारतची ठरलेली आहे. दीप्ती शर्मानं हा विक्रम 152 पेक्षा जास्त विकेट घेऊन हा विक्रम नोंदवलेला आहे. माहिती डिसेंबर 2025 मध्ये तिने ऑस्ट्रेलियाच्या मेगन शटच्या 151 विकेटचा विक्रम मोडलेला आहे. दीप्ती शर्मा हे या फॉर्मॅटमध्ये 150 पेक्षा जास्त विकेट घेणारी पहिली भारतीय महिला गोलंदाज देखील आहे. तर ही माहिती दीप्ती शर्माबद्दल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6. डॉक्टर माधव गाडगीळ यांनी कोणत्या प्रसिद्ध समितीचे अध्यक्षपद भूषवले होते? तर तुमच्या सामने ऑप्शन आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 1 आहे स्वामीनाथन समिती, ऑप्शन क्रमांक 2 आहे नरसिंहन समिती, ऑप्शन क्रमांक 3 आहे कस्तुरगन समिती आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे पश्चिम घाट पर्यावरण तज्ज्ञ गट. तर विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर माधव गाडगीळ हे पर्यावरण तज्ज्ञ होते आणि ते पश्चिम घाट पर्यावरण तज्ज्ञ गट याचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे. तर म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया डॉक्टर माधव गाडगीळबद्दल. डॉक्टर माधव गाडगीळ परिचय आपण पाहूया. डॉक्टर माधव गाडगीळ हे भारतातील एक अत्यंत प्रभावशाली आणि ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ आहेत. त्यांचा जन्म 24 मे 1942 रोजी पुण्यात झाला. शिक्षण त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून पदवी घेतली आणि अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातून PhD त्यांनी पूर्ण केले. गाडगीळ समिती अहवाल पश्चिम घाटांच्या पर्यावरणापासून संरक्षण करण्यासाठी त्यांनी सादर केलेला पश्चिम घाट बचाव अहवाल हा त्यांचा सर्वात महत्त्वाचा आणि गाजलेला प्रकल्प आहे. त्यांना पद्म पुरस्कार पण मिळालेला आहे. भारत सरकारने त्यांना त्यांच्या अतुलनीय कार्यासाठी पद्मश्री 1981 आणि पद्मभूषण 2006 या पुरस्काराने त्यांनी गौरवण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर माधव गाडगीळ एक गाजलेलं नाव आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, कारण की येणाऱ्या एक्झाममध्ये यांच्याबद्दल प्रश्न असेलच. तर ही खूप महत्त्वाची माहिती आहे. आता यानंतर आपण पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7. देशातली पहिली हायड्रोजन ट्रेन कोणत्या महामार्गावर धावणार आहे? तर तुमच्यासामने ऑप्शन आहेत विद्यार्थी मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 मुंबई पुणे, ऑप्शन क्रमांक 2 आहे दिल्ली जयपूर, ऑप्शन क्रमांक 3 आहे जिंद आणि सोनीपत आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे बँगलोर चेन्नई. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. पण या प्रश्नामध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता की वंदे भारत ट्रेन आणि हायड्रोजन ट्रेनमध्ये. पण या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 3 जिंद आणि सोनीपत. तर ही पहिली हायड्रोजन ट्रेन आहे विद्यार्थी मित्रांनो. तर प्रश्न बनू शकतो. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 3 आपला जिंद ते सोनीपत. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. देशातली पहिली हायड्रोजन ट्रेन हरियाणातील राज्यातील जिंद ते सोनीपत या महामार्गावर धावणार आहे. ही ट्रेन हरियाणाची जिंद आणि सोनीपत दरम्यान सुमारे किती किलोमीटर धावणार आहे? 89 किलोमीटर महामार्गावर धावणार आहे. सध्या स्थिती या प्रकल्पाचे यशस्वी ट्रायल नुकतेच मार्च 2026 मध्ये जिंद ललित खेरा या दरम्यान पूर्ण झालेले आहे. वैशिष्ट्य म्हणजे ही ट्रेन पूर्णपणे पर्यावरणपूरक असून डिझेल इंजिनाला पर्याय म्हणून याचा वापर केला जाणार आहे. यात हायड्रोजन फ्यूल सेल तंत्रज्ञानाचा वापर केला असून यामुळे प्रदूषण कमी होण्यात मदत मिळेल. तर ही माहिती देशातली पहिली हायड्रोजन ट्रेनबद्दल. आता विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न आपण क्रमांक 8 पाहूया. भारताचे क्रीडा प्रशासनात सुधारणा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेले टास्क फोर्सचे अध्यक्ष पद कोणी भूषवलेले आहेत? तर तुमच्या सामने ऑप्शन आहे विद्यार्थी मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 PT उषा, ऑप्शन क्रमांक 2 आहे अंजू बॉबी जॉर्ज, ऑप्शन क्रमांक 3 आहे नीरज चोपडा आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे अभिनव बिंद्रा. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नोट करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 4 अभिनव बिंद्रा आपला योग्य उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. भारतीय क्रीडा प्रशिक्षकाचे क्षमता बांधणीसाठी म्हणजेच कॅपॅसिटी बिल्डिंगसाठी नेमलेले टास्क फोर्सबद्दल. अध्यक्ष ऑलिम्पिक
पदक विजेता अभिनव बिंद्रा या टास्क फोर्सचे अध्यक्ष असणार आहेत. अहवाल या समितीनं आपला अंतिम अहवाल 30 डिसेंबर 2025 रोजी क्रीडा मंत्रालयाला सादर केला. मुख्य सदस्य यामध्ये जागतिक ॲथलीटचे उपाध्यक्ष आदिल सुमेरवाला आणि इतर तज्ज्ञांचा समावेश होता. उद्देश म्हणजे भारतीय क्रीडा प्रशासनातील व्यावसायिक म्हणजे प्रोफेशनलिझम करणे आणि व्यवस्थापन जागतिक दर्जाचे बनवणे याचा मुख्य हेतू आहे. शिफारस खेळाडूंना प्रशिक्षणासोबत क्रीडा संस्था चालवण्याच्या अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणावर हा अहवालावर भर देण्यात आलेला आहे. या टास्क फोर्समध्ये आदिल सुमेरवाला, राजेश राजगोपालन, गगन नारंग आणि संदीप प्रधान यासारखे महत्त्वाचे सदस्याचा समावेश आहे. तर ही खूप महत्त्वाची टास्क फोर्स आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ही माहिती तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 9 पाहूया. भारताचे पहिलं डार्क स्काय पार्क कोणत्या व्याघ्र प्रकल्पात स्थापन करण्यात आला आहे? तर तुमच्या समोर ऑप्शन आहेत विद्यार्थी मित्रांनो. पेंच व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्र, जिम कॉर्बेट व्याघ्र प्रकल्प, तिसरं ऑप्शन आहे कांजीरंगा व्याघ्र प्रकल्प आणि चौथा ऑप्शन आहे मेलघाट व्याघ्र प्रकल्प. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पण तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. तर या प्रश्नाचं उत्तर काय राहणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे पेंच व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्र. तर ऑप्शन क्रमांक 1 आपला योग्य उत्तर राहील. डार्क स्काय पार्क कमी प्रकाश हे असं ठिकाण आहे जिथे रात्री कृत्रिम प्रकाश प्रदूषण कमी असते. तारे पाहण्यासाठी इथे रात्रीच्या वेळी तारे, आकाशगंगा आणि ग्रह स्पष्ट दिसतात. भारताचे पहिलं म्हणजेच महाराष्ट्राचे पेंच व्याघ्र प्रकल्प हे भारताचे पहिलं डार्क स्काय पार्क आहे. जे विविधता यामुळे रात्रीच्या वेळी सक्रिय प्राण्याच्या नैसर्गिक जीवनचक्राचे संरक्षण होते. जगातली संस्था डार्क स्काय इंटरनॅशनल या संस्थेद्वारे ही मान्यता दिली जाते. इतर ठिकाणे भारतात लडाखमध्ये हेनले इथे देखील भारताचे पहिले डार्क स्काय रिझर्व उभारण्यात आलेले आहेत, जे पर्यटकांसाठी एक मोठे आकर्षणाचे केंद्र बनलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो ही खूप महत्त्वाची माहिती आहे. तुम्ही ही माहिती नोट डाऊन करून ठेवा, कारण की हा महाराष्ट्राचा प्रकल्प आहे. तर येणाऱ्या एक्झाममध्ये जे MPSC आहे, तलाठी भरती या इतर एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 10. भारताचे पहिलं AI शहर म्हणजेच AICT कोणत्या राज्यात विकसित केलं जात आहे? तर तुमच्यासामने ऑप्शन आहेत विद्यार्थी मित्रांनो. पहिलं ऑप्शन बेंगळुरू, दुसरं ऑप्शन आहे पुणे, तिसरं ऑप्शन आहे मुंबई आणि चौथं ऑप्शन आहे लखनौ. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 लखनौ. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. 2026 पर्यंत भारतात विकसित होणारे असलेले पहिले AICT कृत्रिम बुद्धिमत्ता शहर. उत्तर प्रदेश सरकारने लखनौ येथे देशातली पहिली AICT विकसित करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी नादरगंज औद्योगिक क्षेत्रातील जमीन निश्चित करण्यात आलेली आहे. नोडल एजन्सी कोणती आहे? उत्तर प्रदेश इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच UPLC ही संस्था या प्रकल्पाची मुख्य देखरेख करत आहे. मुख्य उद्देश काय आहे? हे शहर जागतिक दर्जाचा एक टेक हब म्हणून विकसित केलं जात आहे, जिथे AI सॉफ्टवेअर, रोबोटिक्स आणि डेटा ॲनालिटिक्स काम करणाऱ्या कंपन्या एकाच छताखाली जागा मिळेल. सुविधा या AICTमध्ये अत्याधुनिक IT इन्फ्रास्ट्रक्चर, रिसर्च लॅब, स्टाफ इन्क्युबेशन सेंटर आणि AI विषयावर आधारित शैक्षणिक संस्थांची सोय असेल. रोजगार आणि अर्थव्यवस्था या प्रकल्पामुळे हजारो उच्च तंत्रज्ञान रोजगार निर्माण करणारे आणि उत्तर प्रदेशाला $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्याचं लक्ष ठेवण्यात आलेला आहे. तर हा खूप महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे आणि भारताची पहिली AICT आहे, म्हणून हा पण डाटा अत्यंत महत्त्वाचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हा डाटा तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11. वर्दीतील माणसाची नोंदी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर तुमच्या सामने ऑप्शन आहेत विद्यार्थी मित्रांनो. सदानंद दाते, दुसरं ऑप्शन आहे RR पाटील, तिसरं ऑप्शन आहे हेमंत नगराडे आणि चौथं ऑप्शन आहे तुमच्यासमोर विश्वास नागरे पाटील. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय राहणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्राचे महासंचालक सदानंद दाते. तर ऑप्शन क्रमांक 1 आपला योग्य उत्तर राहील.
आता आपण यांच्याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. सदानंद दाते IPS. सध्याचे पद सदानंद दाते 1990 बॅचचे IPS अधिकारी हे महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक म्हणजे DGP आहेत. त्यांनी 3 जानेवारी 2026 रोजी रश्मी शुक्ला यांच्याकडून पदभार स्वीकारला. तर हा डाटा खूप महत्त्वाचा आहे की ते महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक आहेत. 26/11चा पराक्रम. 2008च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यादरम्यान त्यांनी कामा हॉस्पिटलमध्ये अजमल कसाब आणि त्यांच्या साथीदारांच्या जीवाची पर्वा न करता मुकाबला केला. गंभीर जखमी असूनही त्यांनी धैर्याला लढा दिला. शौर्य पदक पण त्यांना मिळालेलं आहे. त्यांच्या अतुलनीय धैर्यासाठी त्यांना राष्ट्रपतीच्या पोलीस शौर्य पदक या सर्वोच्च सन्मानाने गौरवण्यात आलेला आहे. महत्त्वाचे पदे त्यांनी यापूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणे म्हणजेच नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे प्रमुख, महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाचे ATSचे प्रमुख आणि मिराधर भाई वसई विरारचे पहिले पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. शिक्षण. ते केवळ एक कार्यक्षम अधिकारी नाही तर एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी कास्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग ही पदवी त्यांनी घेतली असून ते पुणे विद्यापीठातून आर्थिक गुन्हेगारी विषयात त्यांनी PhD प्राप्त केलेली आहे. तर ही खूप महत्त्वाच्या पदावर आहेत विद्यार्थी मित्रांनो. कोण? महाराष्ट्राचे महासंचालक सदानंद दाते. आणि त्यांची हे पुस्तक वर्दीचे माणसाची नोंदी हे पण खूप महत्त्वाची पुस्तक आहे. तर ही माहिती तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे? तर तुमच्यासामने ऑप्शन आहेत विद्यार्थी मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 अजमेर, ऑप्शन क्रमांक 2 आहे दिल्ली, ऑप्शन क्रमांक 3 आहे सातारा आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे विद्यार्थी मित्रांनो पुणे. तर या प्रश्नाचं उत्तर काय राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 4 पुणे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार आहे? पुणे येथे. हा निर्णय का बरं घेण्यात आला? ऐतिहासिक 100वे संमेलन जिथे पहिलं संमेलन भरले होते त्याच पुण्यात घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. घोषणा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ तर्फे अधिकृत घोषणा. आता विद्यार्थी मित्रांनो 99 जो अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा सातारा येथे पार पडला. स्थळ काय होता? छत्रपती शाहू स्टेडियम सातारा येथे. कालावधी कोणती होती? 1, 2, 3 आणि 4 जानेवारी 2026 या रोजी हा 99वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडला. विशेष म्हणजे तब्बल 32 वर्षानंतर साताऱ्यात हे संमेलन आयोजित करण्यात आलेलं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो हा 100वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि जो आता 99वा जो अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथे पार पडला. ही खूप महत्त्वाची माहिती आहे. तुम्ही ही माहिती लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13. 44वी ज्युनियर राष्ट्रीय खो खो स्पर्धेत मुलींच्या गटात कोणत्या राज्याने विजेतेपद पटकावलेलं आहे? तर तुमच्या सामने ऑप्शन आहेत विद्यार्थी मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 गुजरात, ऑप्शन क्रमांक 2 कर्नाटक, ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र आणि ऑप्शन क्रमांक 4 तमिळनाडू. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र. आपला योग्य उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. 44वी कुमार म्हणजे मुली ज्युनियर राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा स्थळ ही स्पर्धा कर्नाटक राज्यातील बेंगळुरू येथे पार पडली. आवृत्ती ही खो खो स्पर्धा 44वी राष्ट्रीय ज्युनियर आवृत्ती होती. स्पर्धेचा निकाल मुलीच्या गटात महाराष्ट्र राज्याने ऐतिहासिक विजय मिळवला आणि गोल्ड मेडल पटकावला. अंतिम सामन्यात महाराष्ट्रानं ओडिशाच्या संघाचा पराभव केला. मुलांच्या गटात यजमान कर्नाटक संघाने विजेतेपद पटकावला. अंतिम सामन्यात कर्नाटकीनं महाराष्ट्र संघाचा पराभव केला आणि महाराष्ट्र उपविजेता ठरलेला आहे मुलांच्या गटात. महत्त्वाचे निष्कर्ष म्हणजे महाराष्ट्राच्या मुली राष्ट्रीय स्तरावर आपलं वर्चस्व सिद्ध केलं आणि कर्नाटकच्या मुलीच्या घराच्या मैदानावर चॅम्पियन होण्याचा त्यांनी मान मिळवलेला आहे. तर ही 44वी कुमार म्हणजे मुली ज्युनियर राष्ट्रीय अजिंक्यबद्दल जो पद म्हणजे गोल्ड मेडल मिळाला त्याबद्दल माहिती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14. जगातली सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश म्हणून भारताने कोणाला मागे टाकलेलं आहे? तर तुमच्या सामने ऑप्शन आहेत विद्यार्थी मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 अमेरिका, ऑप्शन क्रमांक 2 व्हिएतनाम,
ऑप्शन क्रमांक 3 चीन आणि ऑप्शन क्रमांक 4 थायलंड. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 चीन. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. 2026 मध्ये भारत तांदूळ उत्पादनात जगात पहिल्या क्रमांकावर आहे. प्रथम स्थान. भारत जगातला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश बनलेला आहे. उत्पादन. भारताने तांदूळ उत्पादन अंदाजे 152 दशलक्ष टन इतके नोंदवले गेलेले आहे. जागतिक वाटा म्हणजे जगातला एकूण तांदूळ उत्पादनापैकी सुमारे 28% वाटा भारतात आहे. चीन दुसऱ्या स्थानी. पारंपरिक पहिल्या क्रमांकावर असलेला चीन आता अंदाजे 145 दशलक्ष टन उत्पादनसह दुसऱ्या स्थानावर आहे. निर्यात. भारत तांदळाच्या जागतिक स्तरावर सर्वात मोठा निर्यातदार देश देखील बनलेला आहे. तर ही खूप महत्त्वाची माहिती आहे. याबद्दल तुम्ही हे सर्व पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15 हा आखरी प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. नॉमिनल GDP अनुसार भारताने कोणत्या देशाला मागे टाकून जगातली चौथी मोठी अर्थव्यवस्था होण्याचा मान मिळवलेला आहे? तर तुमच्यासमोर ऑप्शन आहे विद्यार्थी मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 जर्मनी, ऑप्शन क्रमांक 2 जपान, ऑप्शन क्रमांक 3 युनायटेड किंगडम आणि ऑप्शन क्रमांक 4 फ्रान्स. तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर काय राहणार आहे? तर याचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 2 जपान. तर जपानला मागे टाकून भारताने चौथी मोठी अर्थव्यवस्था होण्याचा मान मिळवलेला आहे. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. भारत अर्थव्यवस्था आता 4थ्या क्रमांकावर. भारताने जपानला मागे टाकलेला आहे. प्रकार नॉमिनल GDP अनुसार. भारताचे नॉमिनल GDP सुमारे 4.18 ट्रिलियन अमेरिकन डॉलर एवढा झाला आहे. प्रसिद्धी 30 डिसेंबर 2025 रोजी केंद्र सरकारचा अहवाल प्रकाशित केला. 2025चा अ डिफायनिंग इयर ऑफ इंडिया ग्रोथ. 2030पर्यंत भारत जर्मनीला मागे टाकेल. IMFच्या 2025च्या अंदाजानुसार भारताचे GDP 4.51 ट्रिलियन आणि जपानचा 4.46 ट्रिलियन असेल. म्हणजेच भारत कितव्या क्रमांकावर पोहोचलेला आहे? जपानला मागे टाकून तर भारत 4थ्या क्रमांकावर पोहोचलेला आहे. आता सध्या क्रमवारी आपण पाहूया 2025-26ची. तर पहिल्या क्रमांकावर कोण आहे? अमेरिका. किती ट्रिलियन? 30 ते 31 ट्रिलियन डॉलर. दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे? चायना. 19 ते 20 ट्रिलियन डॉलर एवढी इकॉनॉमी चायनाची आहे. जर्मनी 5 ट्रिलियन डॉलर आणि भारत 4.8 ट्रिलियन डॉलर. तर हा क्रम तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, कारण की हे रँकिंग खूप महत्त्वाची आहे. आणि तुम्ही हा पण पॉईंट लक्षात ठेवा. IMF 2025साठी 6.6% आणि 2026साठी 6.2% एवढी वाढ त्यांनी अपेक्षित सांगलेली आहे. वर्ल्ड बँकने 2026साठी 6.5% एवढी वाढ आणि मूडीज भारत G20 मध्ये सर्वात वेगवान वाढणारा अर्थव्यवस्था राहील. तर अशी माहिती G20 मध्ये सांगण्यात गेलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हा क्रम आणि तुम्ही ही माहिती तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. तर हा प्रश्न क्रमांक 15वा होता विद्यार्थी मित्रांनो. आता विद्यार्थी मित्रांनो या टेस्ट सिरीजमध्ये आपण टोटल 15 प्रश्न घेतले आणि या 15 प्रश्नामधून तुमचे किती प्रश्न बरोबर गेले हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. जे टेस्ट आपण घेतली हे टेस्ट मॉडरेट टू हार्ड लेवलची होती विद्यार्थी मित्रांनो. आणि या टेस्ट सिरीजमध्ये ज्या विद्यार्थ्यांना 12+ मार्क आहेत त्यांचा चांगला स्कोर आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि ज्या विद्यार्थ्यांना 10-12च्या खाली आहे त्यांना आणखी सराव करावा विद्यार्थी मित्रांनो. आणि आपण जे पण टेस्ट सिरीज आता आपण आपल्या चॅनलवर घेणार आहोत हे टेस्ट सिरीजमध्ये 15 प्रश्न असणार आहेत. यानंतर पण आपण जानेवारी महिन्याचे 2 आणखी टेस्ट सिरीज घेऊया आणि या टेस्ट सिरीजमध्ये पण 15 प्रश्न असतील. जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर जे चालू घडामोडीचे प्रश्नाची सिरीज आणि वीकली आणि मंथली करंट अफेअर फॉलो करत असतील त्यांना हे प्रश्न नक्कीच आलेले असतील आणि त्यांचा स्कोअर नक्कीच 12+ असेलच. तर विद्यार्थी मित्रांनो हे टेस्ट सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला हे टेस्ट सिरीज आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे टेस्ट सिरीज एक सराव टेस्ट सिरीज म्हणून आपण एक्झाम आधी घेत आहोत विद्यार्थी मित्रांनो. कारण की एक्झाममध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतात ऑप्शनमध्ये. तर ते कन्फ्युजन नाही झालं म्हणून पाहिजे म्हणून आपण हे टेस्ट सिरीज घेत आहोत. हे टेस्ट सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे आणि हे टेस्ट सिरीज
म्हणजे आणखी काय चेंजेस केले पाहिजेत त्याबद्दल तुम्ही आपले सजेशन आपल्या कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. आणि जर तुम्हाला हे टेस्ट सिरीज आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.